या कुंदेंदू तुषारहार धवला या श्वेत पद्मासना, या वीणावर दंड मंडित करा या शुभ्र वस्त्रामृता, या ब्रह्मांच्युत शंकर प्रभुतिवै देवै सदा वंदिता सामान पातु भगवती निशेष जाळा पहा. ज्ञानदेवता सरस्वती मातेच्या चरणी सर्वप्रथम या ठिकाणी नतमस्तक होते. GBS अर्थात गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल तरंग 2025 या कार्यक्रमामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी अभिवादन करते. ज्या विभागात आज आपण सगळे राहता हा बऱ्यापैकी माथाडी कामगारांचा विभाग आहे आणि या माथाडी कामगारांचं आराध्य दैवत अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष माझे सासरे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, ज्या प्रांगणामध्ये आज शाळेचा हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होतोय ते माझे धीर कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील यांच्या देखील पवित्र स्मृतीस सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करते. सुंदर अशा रंगलेल्या या स्नेह संमेलन सोहळ्यामध्ये ज्यांचं इथे प्रमुख उपस्थितीमध्ये नाव आहे, पण दोघंही नामदार मंत्रीपदाचा दर्जा आणि मंत्री स्वतः असलेले या ठिकाणी त्यांच्या व्यस्त कामामुळे उपस्थित राहू शकले नाही. ते माननीय श्री संभाजीराजे देसाई साहेब, श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष. आत्ताच ज्यांनी नवी मुंबईमध्ये शाळेचं फ्युचर काय असू शकतं किंवा मुलांसाठी आज नवी मुंबईच्या एका त्या लेवलवरती आपण काय काय करू शकतो या संदर्भात आणि शाळेचं कौतुक आत्ताच ज्यांनी या ठिकाणी केलं ते सन्माननीय श्री संजीवजी गणेश नाईक. या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगरसेविका ॲडव्होकेट भारतीताई पाटील, राफा नाईक विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रतापरावजी महाडिक सर, या ठिकाणी उपस्थित असलेले श्री राजेंद्रजी मोहिते, श्री आनंदराव माईंगडे, नानासाहेब निकम, सुभाषजी चव्हाण आणि खास आमच्या पाटणच्या वाल्मिक पठाराचा आणि आमच्या पाटणच्या भूमीतून या ठिकाणी आलेत आणि ज्यांनी आज या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे त्यांचा उल्लेख करणारच आहे, पण त्यांच्या आधी या ठिकाणी माझ्या बाजूला उपस्थित असलेले श्री भीमराजी आसवले आणि आता अत्यंत कौतुकानं ज्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करते ते यशोदा एज्युकेशन ट्रस्ट, ज्यांच्या माध्यमातून आज गुरुकुलचा हा शाळा जी आहे आपली ही गेल्या 8 वर्षापासून अविरत या ठिकाणी ज्ञानदानाचं पुण्य असं कर्म करते आहे. त्या ज्ञानदानाच्या पुण्यकर्माची सुरुवात किंवा पाय ज्यांनी रोवल्या त्या यशोदा एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सौ कविताताई भाई भाऊ जायगडे म्हणजे आता खरंच दादांनी फार योग्य पद्धतीनं सांगितलं की कार्य म्हणजे संस्थेच्या अध्यक्षा कविताताई आहेत आणि त्यांना मिळणारा पाठिंबा आज भाई जायगड्यांच्या माध्यमातून तिथे मिळतोय. तर अशा पद्धतीनं एक जोडपं आज या ठिकाणी ज्ञानदानाचा हा कार्यक्रम ज्ञानदान हे इथे या ठिकाणी गेल्या 8 वर्षांपासून करत आहे. मला फक्त या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की विद्यार्थी खास करून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या स्टेजवरचे सर्व मान्यवर, मी ही लिस्ट खास करून मागवली आहे. मी बोलणार आहे, मला माहिती आहे संकष्टी आहे, अनेकांचे उपवास आहेत, पोटात कदाचित आत्ताच कावकाव होती आहे, पण तुमच्या चिमुकल्यांचे कार्यक्रम तुम्हाला बघायचे आहेत. पण एक लक्षात ठेवा, आजचा हा दिवस संपन्न होण्यासाठी याच्या मागचे जे सगळे आहेत त्यांचा आज नामोल्लेख करणं मी फार महत्त्वाचं समजते आणि म्हणून ही सगळी या कार्यक्रमाच्या पाठीमागे जे खरे सूत्रधार आहेत म्हणजे अर्थातच हे सगळं चालवणारे कविताताई आणि भाई, पण त्यांच्या जोडीला त्यांचं सहकार्य इथं मिळतं आहे. त्या श्री भाग्यश्री गोडसे, संगीता कदम, खांडेकर, उज्ज्वला, निकिता देशमुख, शिल्पा, सुप्रिया पाटील, सारिका, राणी सपकाळ, शाहीन मॅडम, चंद्रभागा कळंबे, कविता मोहिते, हेमा माधुरी, संदीपजी कदम, महेश मोहिते, दिलीप कदम, संजय डवळे, यशवंत भालेकर, दशरथजी भालेकर, आवर्जून ज्यांचा उल्लेख या ठिकाणी करते. मला वाटतं आज उपस्थित नाही आहेत काही कामानिमित्त. हनुमंत जायगडे, अधिकराव जाधव, सुनील आळेकर, अविनाशी काटकर, नयन दुर्गाळे, महेश काटकर, आनंद मालुसरे, वसंत मालुसरे, दीपक दवले सर, कोंडाळकर सर, लवाणे आगर, सागर काटुकर, मोनाली मॅडम, सर्वेश रिसबुड, विकास पाटील, अपर्णा रिसबुड, प्रगती पाटील, वैभवी भगत, अनिल परदेशी, चंद्रकांत काटकर, निवासजी मारुती, दत्ता क्षीरसागर, रोहिणी, विकास प्रकाश, राजारामजी, लता, विजय, जनाबाई, कृष्णा, अधिक निलेश प्रकाश आणि त्याचप्रमाणे अजून त्यांना ज्यांचं सहकार्याच्या कार्यक्रमासाठी लागलं आहे त्यांचा देखील मी या ठिकाणी उल्लेख करते.
आणि खास करून हे मैदान आज ज्यांच्या उपस्थितीमुळे फुलून गेलंय त्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे सर्व पालक आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम या ठिकाणी मी सस्नेह नमस्कार करते. कार्यक्रम 6 वाजता सुरू होणार होतं असं आता मलाही दादा म्हणाले, मलाही तशीच माहिती होती. पण मुलांचा कार्यक्रम म्हटलं की किती पण वेळ लागू दे, आईबापच्या उत्कंठेने आपल्या मुलाला त्या स्टेजवरती बघण्यासाठी उपस्थित असतात किंवा वर्षभर आपल्या मुलाकडून काही ना काहीतरी चांगलं घडलेलं असतं आणि त्याचं पारितोषिक मिळण्यासाठी आज आपण पालक सगळे ज्या उत्कंठतेने आज या ठिकाणी उपस्थित आहात, यासाठी मी आपल्याला एकच सांगू इच्छिते की शाळा आणि पालक यांचं जे नातं असतं हे या ठिकाणी एका विश्वासाच्या पलीकडचं नातं असलं पाहिजे. माझ्या मुलं ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या एक प्रिन्सिपल होत्या आणि एक शिक्षण किंवा त्या ज्ञानातलं मी त्यांना खूप मानायची. म्हणजे एक ज्या पद्धतीनं त्यांचं सगळं सांगणं असायची मी त्यांना खूप मानायची. जेव्हा आम्हाला कॉफी मीटसाठी बोलावलं जायचं तेव्हा अनेक असे म्हणतो ना आपण त्याला की असे पालक असायचे की जे विचारायचे, आम्हाला तुम्ही का नाही सांगत की आमच्या मुलांनी आज शाळेत काय शिकलं, आम्हाला का नाही कळवत की आमच्या मुलांनी आज हे का नाही केलं, मुलांनी ते का नाही केलं, आम्हाला सगळ्यांची इत्थंभूत माहिती आमच्याकडे पाठवा. ज्या टीचरना मी ॲक्च्युली तिकडे खरंच खूप मानायची त्यांनी त्यांना एकच उत्तर दिलं, मुलं वाढत असताना त्यांची जबाबदारी ही जितकी त्यांच्या पालकांची आहे तितकीच त्यांच्या शिक्षकांची आहे. जर आम्ही काल मुलांनी घरी काय खाल्लं काय नाही खाल्लं हे सगळं आम्हाला सांगा म्हटलं तर जसं ते तुम्हाला शक्य नाही. कारण जितक्या तन्मयतेनं तुम्ही आई वडील म्हणून तुमच्या मुलांना वाढवताय त्यापेक्षा अधिक तन्मयतेनं ह्या देशाचा पाया ही आपली मुलं घडवत असताना आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांभाळतो आणि म्हणूनसाठी हा विश्वास आमच्यावरती त्या ठिकाणी अबाधित असला पाहिजे. आणि हेच आज या ठिकाणी आवाहन मी उपस्थित असलेल्या सर्व पालकांना करते. मगाशीच ताईंनी सांगितलं की कुठलाही 1 रुपयाचं डोनेशन न घेता आज ही शाळा गेली 8 वर्ष अविरत ज्ञानदानाचं काम करते आहे आणि कदाचित ताई मला असं वाटतं पुढची 80 वर्ष तरी हे असंच अविरत ज्ञानाचं काम या ठिकाणी तुमच्या माध्यमातून चालू राहावं. आज आपल्या या शाळेचे विद्यार्थी आणि पालक हे खरं तर मला असं वाटत नाही की असं म्हणजे शिक्षणासाठी आपण प्रत्येक पालक आपल्या पाल्याची तजवीज करतच असतो, पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या फीस वेळेवरती येणं, शाळेचं कामकाज व्यवस्थित चालवणं यासाठी देखील पालकांचा सहभाग त्या ठिकाणी प्रचंड महत्त्वाचा असतो. इकडचे सुज्ञ पालक हा त्यांना हे सहकार्य या शाळेसाठी करतील अशी आशा या मी ठिकाणी व्यक्त करते. एक महत्त्वाची गोष्ट सांगून या ठिकाणी मी आपली रजा घेणार आहे की कार्यक्रम आपण पाहत असताना आपल्या मुलांचं कौतुक करत असताना त्यामागे शिक्षक तर आहेतच, पण वर्षभर त्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास घडण्यासाठी जसे तुम्ही पालक महत्त्वाचे आहात तसेच त्या शिक्षकांनी देखील त्यांच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आणि म्हणून जर हा कार्यक्रम मी तर पुन्हा सांगते की मी आल्या हा भव्य दिव्य स्टेज बघून मला खरं तर विश्वासच नाही बसला की हा शाळेचा आपला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे. आणि खरं सांगते सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्या मधुर माध्यमातनं त्यांच्या वाणीतनं आज इथे जो काही हा कार्यक्रमाचा एक सुंदरसा साज जो चढलाय त्याबद्दल मी खरोखर या सगळ्या नियोजनाचं मनापासून कौतुक करते. आता सुरतचा उल्लेख या ठिकाणी केला गेला, मला वाटतं आपण शाळेचे कार्यक्रम आणि या संदर्भात या ठिकाणी सगळं पाहता मला आशा आहे की उत्तमच असं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे. पण आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला दाद देत असताना शाळेवरती खास करून आमच्या कविताताई आमचे भाऊ यांच्यावरती हा विश्वास जो दाखवला आहे हा सार्थ विश्वास असाच त्या ठिकाणी ठेवा. शाळेमध्ये आपल्या मुलांना सोडत असताना कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु डोक्यात ठेवू नकात, पूर्णपणे विश्वास त्यांच्यावरती ठेवा जेणेकरून आपली ही येणारी भविष्यातली पिढी जी आहे ही आपल्या या भारताचा उज्ज्वल असा भविष्यकाळ त्या ठिकाणी घडवणार आहे. प्रयागमध्ये फार मोठा महाकुंभ मेळावा चाललाय, असं समजलं जातं की तिथं जाऊन आपल्याला पुण्य मिळतंय, पण मी एक सांगते, पुण्य कमवत असताना ज्ञान हा त्याचा जर गाभा असेल तर त्या गाभाऱ्याचं मंदिर म्हणून आज या ठिकाणी गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलचा मी उल्लेख आवर्जून करते. आणि ह्याच पद्धतीचं पुण्य आज तुम्ही जे कमवताय हे असंच तुमच्या पदरी उत्तमोत्तम असं चांगलं त्या ठिकाणी तुमच्याकडनं सत्कार्य व्हावं एवढंच मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देते. पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी मला आपण आवर्जून बोलवलात, माझा हा मानसन्मान केला त्याबद्दल मी
माझे पती श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांच्याकडून आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानत असताना आपल्या सगळ्यांना आजच्या या दिवसाच्या मुद्दाम शुभेच्छा देते. तुम्हाला वाटेल दिवसाच्या काय शुभेच्छा असतात, संकष्टीसाठी आपण गणपती बाप्पा मोरया नंतर म्हणणार आहोत, पण आज तुमची मुलं जी आहेत या स्टेजवरती येऊन त्यांचं कर्तृत्व दाखवणार आहेत त्या दिवसाच्या, आणि पालक म्हणून तुमचा त्याच्यात किती मोठा सहभाग आहे यासाठी एकदम असा गौरव आणि प्राऊड फील करा त्या क्षणाचा. यासाठी तुम्हाला शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरात छत्रपती शिवाजी महाराज की जय. केवढे पालक आहेत, माझाच आवाज मोठा येतोय. एकदा जागे होऊयात सगळे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. धन्यवाद.